याच्यामध्ये बघा, शेती करताना आपल्याला प्रॅक्टिकल जे बेस आहे, बेसिक म्हणतो आपण. शेती जी आपली पिकते सर्वात महत्वाची कशामुळे पिकते माहिती आहे आपल्याला? आपली जमीन कशामुळे पिकते? जीवाणूमुळे पिकते, शेणखतामुळे पिकते. आता जीवाणूचं खाद्य शेणखत आहे आणि शेणखत आपल्याला काही करून अवेलेबल करणं महत्वाचं आहे. आता ते म्हणले की आपले ढोरच नाही तर बैलच नाही तर. बरोबर आहे, बैल नाही काही नाही. आपलं कसं आहे सध्या अधोगतीकडे आपण जास्त जातो. जसं की आपण जास्तीत जास्त पहिले पहा आपण जर दुपारी विहिरीवर गेलो तर आपल्याला काय दिसायचं? मधमाशा दिसायच्या. विहिरीवर पाणी आलेल्या बकेटला चिपकायच्या. आता आज अशी परिस्थिती आहे की तुम्हाला मधमाशी कुठंच नाही बघायला मिळत. याचं कारण काय आहे का आपण गॅस पॉइझन मारू हे सगळे खतम करून टाकले मधमाशा. राहिला दुसरा प्रश्न, आता दुसऱ्या आपण मागे लागलो खतम करायचं ते म्हणजे जीवाणू. जीवाणू कसे खतम करायचे? जास्तीत जास्त आपल्याला मारायचं तणनाशक. तणनाशक मारलं म्हणजे काय झालं की जास्तीत जास्त आपण सेंद्रिय कर्ब हा नष्ट करायलो. आता मी सांगतो तुम्हाला, तुमचं उत्पादन मी म्हणजे येत्या 4-5 वर्षात जेवढे काही युवा शेतकरी या पद्धतीने करतील त्याचं उत्पादन आपण 3 ते 4 पटीनं वाढून देतो. याची मी 100% तुम्हाला गॅरंटी देतो. फक्त महत्वाचं याच्यामध्ये कसं आहे तुम्हाला, तुम्हाला जरी तणनाशक टाकायचं असेल तर शेणखत प्रक्रिया करून टाका. वर्षा 2 वर्षाला एकदा तरी करा तुम्ही. आणि एक मी गॅरंटीने तुम्हाला सांगतो, येणाऱ्या काळामध्ये जे काही आपण जास्तीत जास्त महागड्या औषधी मारतो किंवा मग टॉनिक, स्टिम्युलंट, मॅक्रोन्यूट्रन्स, वरखत, जेवढे काही विद्राव्य खत हे या पद्धतीने शेती करणारे जेवढे लोक करतील ना, त्यांना 100% मी खात्रीने सांगतो की काहीच मारायचं काम नाही तुम्हाला. कापूस पिकाला तर काहीच मारायचं नाही. यापैकी जे मी तुम्हाला आता सांगले की नाही, याच्यामध्ये प्रामुख्याने महत्वाचा विषय आहे. सतत जर तुम्ही कापसावर कापूस 15-20 वर्ष घेतलं तर त्या ठिकाणी आपल्याला शेणखत प्रक्रिया करून टाकावी लागते. पण आपण प्रक्रिया करत नाही. आपण रासायनिक खत जास्त टाकालो. याच्यामध्ये पहिला विषय आहे, कपाशीचं उत्क्रम उत्पादन घेण्यासाठी आपल्याला शेणखत प्रक्रिया करावी लागेल. शेणखत प्रक्रिया कशी करायची आता लिहून घ्या तुम्ही. शेणखत प्रक्रिया कशी करायची की आता आपल्याला जानेवारी आणि फरवरीमध्ये शेणखत गड्ड्याच्या बाहेर काढायचं आणि सावलीखाली ढीग मारायचा. आता तुम्ही कोण्याही पिकाला जर टाकत असाल शेणखत, जसं हळद आहे, मिरची आहे, गहू आहे किंवा इतर टरबूज आहे, खरबूज आहे, ऊस आहे, केळी आहे, पपई आहे. कोण्याही जर पिकाला तुम्ही शेणखत टाकत असाल तर तुम्हाला प्रक्रिया करून टाकावं लागेल. जर हळद सारख्या पिकाला, अद्रकासारख्या पिकाला तुम्ही असंच कोरडीला शेणखत फेकून दिलं ना, तर तुम्हाला बिलकुल उत्पादन होणार नाही. कारण ना हळद झालं किंवा अद्रक झालं हे सेन्सिटिव्ह पीक आहे. याच्यामध्ये बुडाकून जास्तीत जास्त बुरशी येते आणि आपल्या शेतामध्ये आपण स्वतः बुरशी जास्तीत जास्त वाढवायलो. जसं की तुम्हाला आपण सोशल मीडियावर व्हिडिओ बघतो. तुम्हाला सांगतात कापूस काढू नका, त्याला त्याच्यातच दाबून टाका, ट्रॅक्टर फिरवा, त्याचं बारीक करून टाका, कुटार करून टाका, खत होते. तुमच्या जमिनीमध्ये जर क्षमताच नसेल ते खत जिरवायचं, हे काटकं जिरवायची किंवा काडी कचरा जिरवायचे, तर तुमच्या शेतामध्ये 100% बुरशी वाढेल. आणि दिवसेंदिवस तुमच्या जमिनीला वेळ भेटत नाही. तुमच्या जमिनीमध्ये आज अशी कंडिशन आहे का तुमच्या आपल्या भागामध्ये जर आपण वातावरणाचा विचार केला तर बारमाही पाऊस झाला आणि बारमाही पाऊस झाल्यामुळे काय झालं की जमिनीला वेळ भेटत नाही तयार व्हायसाठी. आणि तुमच्या शेतामध्ये जर बुरशी कमी करायची असेल तर त्या जमिनीमध्ये ड्राय म्हणजे कोरडं जास्त दिवस पाहिजेत, जमीन तपायला पाहिजे. पण आपली जमीन तपते का? आपण कापसावर कापूस घेतो, लगेच कापूस काढतो, दुसरं पीक घेतो. काही काही शेतकरी सोयाबीन, हरभरा हरभरा लेट घ्यायलो आपण. लेट चाललं म्हणजे कसं, मग एखादा महिना जमीनला फक्त चान्स भेटायला, नंतर काय चान्स भेटत नाही. पहिले काय होतं आपल्या आजोबाच्या त्याच्या काळात काय राहायचं, 2-2, 3-3 महिने, 4 महिने जमीन तपायची. तेव्हा चांगलं म्हणजे बुरशीचा प्रादुर्भाव व्हायचा नाही. पण या 2-3 वर्षात पहा, जास्तीत जास्त कुठल्याही पिकामध्ये बुरशी ही जास्तीत जास्त आढळून येते. आणि याचं कारण एक आहे का आपल्या जमिनीला तेवढा वेळ भेटत नाही. तर याच्यामुळे आपल्याला काय करायचं की शेणखत प्रक्रिया करायची. शेणखत प्रक्रिया करताना काय करायचं, आपल्याला सर्वात प्रथम शेणखत हे सावलीखाली आणून ढीग मारायचा आणि सावलीखाली ढीग मारून त्यावर आपल्याला कंटिन्यू 15 दिवस पाणी मारायचं. 15 दिवस पाणी कशामुळं? का त्याच्यामध्ये उष्णता भरपूर राहते सुरुवातीला. गड्ड्याच्या बाहेर काढलं म्हणजे त्याच्यात एकदम हीट राहते, टेम्परेचर राहते. तर त्यावर कंटिन्यू 15 दिवस पाणी मारायचं आणि त्यामध्ये 16व्या-17व्या दिवशी हात टाकून बघायचा 1-1.5 फूट चांगलं मधात आणि नंतर ते थंड झालं का आपल्याला पाहायचं. थंड झाल्यानंतर आपल्याला काय करायचं,